भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। परदेशात पैसे पाठवण्यासाठी हवाल्याचा करत होता वापर। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची सूत्रांची माहिती। माझा कोणत्याही अघोरी पूजेमध्ये सहभाग नाही। मी शिंदेसोबत ईशान्येश्वर मंदिरात गेलो होतो। इतर कुणालाही नेलं नाही। बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू आहे। दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। राजीनामा देऊन गोष्टी सुटणार नाही। रुपाली चाकणकरांना सह आरोपी करून अटक करा। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची मागणी। भोंदू अशोक खरातला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता भर चौकात उभं करून सुया टोचल्या पाहिजेत। सुया टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे। खरातच्या कारनाम्यावरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक। भोंदूवर ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। ऋषिकेशवर महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप। मोदींमुळे पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता येणार नाही। राज्यात गॅसचा तुटवडा होणार नाही। मुख्यमंत्र्यांची माहिती। लॉकडाऊन होणार नसल्याचंही केलं स्पष्ट। पीएनजीचा वापर वाढवण्यावर दिला जाणार भर। भुजबळांचं सुतोवाच। इमारतींच्या ओसीसाठी पीएनजी बंधनकारक करा। भुजबळांची सूचना। जालन्यात पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण। जास्तीचं डिझेल न दिल्यामुळे मारहाण झाल्याचा प्रकार। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। पुढे बघत राष्ट्रवादीच्या रुपाली विरुद्ध रुपालींचा सामना काही थांबायचं नाव घेत नाहीये। हो, रुपाली विरुद्ध रुपाली चाकणकरांचा आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा झाला। पण रुपाली पाटलांना त्यांनी थेट तुरुंगात त्यांना पाहायचं रुपाली पाटलांना, आणि त्यामुळे त्यांनी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम। सहा आरोपी करण्याची विरोधकांची मागणी। भोंदू अशोक खरातच्या अटकेनंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यानंतर चाकणकरांची महिला अध्यक्षपदावरूनही हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरताना दिसली। विशेष म्हणजे विरोधकांसोबतच स्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा मागणी केली होती। अखेर शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये माझा संबंध नाही। आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सगळ्या बाबी निष्पन्न होतीलच, अशी पोस्ट राजीनाम्यानंतर चाकणकरांनी केली आहे। रुपाली चाकणकरांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी विरोधकांची त्यांच्या विरोधातली टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे। खरं तर हा इतका उशीर व्हायला नको होतं, पण आत्ताच्या घटकेला मला असं म्हणायचंय की हा राजीनामा डॉक्टर संपदा मुंडेंना समर्पित करायला हवा। कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न या बाईंनी केला होता, तर त्यांना त्याच्या कर्माची फळं भोगायला लागली असंही मी म्हणेन। त्यानंतर जितक्या बायकांना वेदना होत होत्या तरी त्यांची प्रकरणं बाहेर येत नव्हती, कित्येक प्रकरणं दाबली गेली, तर या सगळ्यावर मला असं वाटतं की त्याची कर्माची फळं ह्या रुपाली चाकणकरांना भोगावी लागली आहेत। वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला। या शब्दात शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी चाकणकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या विश्वस्तांची चौकशी होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांनी काही काळ या संस्थांवर विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे। दुसरीकडे रुपाली चाकणकरांनी अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड करणाऱ्या
पत्रकारावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी आता जोर धरतीये। की भोंदूबाबा प्रकरणामध्ये त्यांना सहआरोपीने अटक केलं पाहिजे, ती कायदेशीर मागणी आहे। राजीनामा दिला म्हणून महिलांवरचे अत्याचार कमी झालेले नाहीयेत, ते भरून येणार आहे का? तुम्ही पदावर राहून जो गैरफायदा घेतलेला आहे ते भरून येणार आहे का? त्याच्यामुळे कायद्यानुसार त्यांचा तपासून त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे, ट्रस्टींना आरोपी करणं गरजेचं आहे। ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना त्यांचा तपास करून त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे। आणि तसं मी लेखी निवेदन झाशीची राणी प्रतिष्ठानच्या माझ्या लेटर हेडवर त्यांना दिलेलं आहे। आता आमची अपेक्षा काय आहे की चाकणकरांना सहआरोपी करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। कारण प्रत्येक आम्ही जेव्हा फ्रेम बघतो त्यात चाकणकर दिसतात। केसरकरांच्या सोबत चाकणकर आहेत, हेमंत गोडसेंच्या सोबत चाकणकर आहेत। अगदी काल फोटो आला हो त्या दीपक आबा साळुंखेंचा, तर त्या फोटोत सुद्धा चाकणकर आहेत। तर शंका काय येते की ही प्रत्येक माणसं ही चाकणकरांच्या माध्यमातून खरा त्यांना अप्रोच झाली का, अशी शंका वाटते आम्हाला की चाकणकर हे मीडिएटर आहेत का, प्राईम फेजला चाकणकरांचा त्यात सक्रिय सहभाग आहे का, पोलिसांनी तो तपासून बघितला पाहिजे। म्हणून माझी वारंवार मागणी आहे की चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासून बघा आणि चाकणकरांना त्याच्यामध्ये चेक केलं पाहिजे, तपासताना पाहिजे। खरात प्रकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे। एक तरी या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे। या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे। भोंदूबाबांनी ज्या लोकांना फसवलंय किंवा भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं लोकांची फसवणूक केलं त्यांच्यावरती कारवाई चालू आहे। आता कोण राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आमच्या पक्षाच्या नेत्यावरती आरोप करत असेल तर त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही। आता त्याच्यामध्ये चौकशी चालू असताना त्याच्यावरती अधिक बोलणं हे उचित ठरणार नाही। चौकशी अंती सत्य समोर बाहेर येणार आहे। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे। निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदूबाबा, कॅप्टन अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कुणावर सोपवली जाणार याविषयी सुद्धा चर्चा रंगली आहे। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी रुपाली चाकणकरांविरोधात विरोधाची धार कमी होताना दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। आता पाहूयात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आणि स्त्री शक्तीचा अपमान केलाय अशा नराधमाला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता एक दिवसासाठी कायदा बदलून भर चौकात उभं करावं आणि सर्वांनी एक एक सुई टोचून टोचून त्याचा अंत करावा अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला। मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो, ऐकतो, किंवा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत, साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येतं। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। आम्ही देशातल्या त्या साऱ्या भोंदूबाबांना सांगितलं पाहिजे, याद रखो तुम्हारी मौत पक्की है। पुढे पाहूयात माजी मंत्री दीपक केसरकरांचे खरात सोबतचे फोटो दाखवत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मी फक्त शिंदे साहेबांसोबत गेलो होतो, कोणत्याही आमदाराला मी घेऊन गेलो नाही असं ते म्हणाले। कुठल्याही प्रकारच्या विधीवर मी विश्वास ठेवत नाही आणि माझा सहभागही नाही असं केसरकरांचं म्हणणं आहे। माझ्या बदनामीचं षडयंत्र रचलं गेलंय असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो, याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही। आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिसमधला नाही आहे। त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते
आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही. हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठला